आई, तो मला त्याच्या घरी घेऊन चालला. त्याला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो मला एक गोळी खाण्यास देणार आहे. 6 ऑगस्ट 2026च्या संध्याकाळी 7 वाजता 23 वर्षाच्या एका उच्च शिक्षित मुलीने आपल्या आईला फोनवर सांगितलेले हे शब्द होते. आणि त्यानंतर अवघ्या 3 ते 4 तासातच त्याच मुलीचा हॉस्पिटलच्या स्ट्रेचरवर संशयास्पद मृत्यू. नेमकी ती गोळी कसली होती? त्या रात्री गजानन अपार्टमेंटमध्ये नक्की काय घडलं? आणि BSc ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका मुलीचा असा अचानक कसा शेवट झाला? पुणे जिल्ह्यातील बारामतीत हादरवून सोडणाऱ्या या घटनेची संपूर्ण इनसाइड स्टोरी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. या कथेतील मृत तरुणी ही BSc ॲग्रीचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे ऑगस्ट 2025 पासून MPSC ची तयारी करत होती. सर्व काही सुरळीत होतं, पण डिसेंबर 2025च्या शेवटी तिच्या आईला एका मैत्रिणीकडून कळतं की मुलीचं इंदापूर रोडवरील गजानन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय अथर्व राजेंद्र मेहण नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. घरातील लोकांनी समंजसपणाने पाऊल उचललं. आई आणि काकांनी मुलीशी चर्चा केली. एप्रिल 2026 मध्ये दोन्ही कुटुंबियांची भेट झाली आणि दोन्ही बाजूंच्या संमतीने दोघांचं लग्न ठरलं. पण लग्नाची बोलणी झाल्यानंतर अवघ्या 2 ते 3 महिन्यातच काहीतरी खटकू लागलं. आता पाहूयात त्या 6 ऑगस्ट रोजी नक्की काय घडलं ते. दुपारी 12:30 वाजता अथर्व आपल्या कारमधून तिला बारामतीच्या TC कॉलेजमध्ये MBAच्या ऍडमिशनसाठी घेऊन जातो. त्यानंतर दुपारी 4 वाजता मुलगी आईला मेसेज करून ऍडमिशन फी बाबत सांगते. त्यानंतर आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलते. सर्व काही सामान्य दिसतं. आई तिला लवकर घरी येण्यास सांगते आणि संध्याकाळी 7 वाजता मुलगी 2 वेळा फोन उचलत नाही, म्हणून आई थेट अथर्वच्या नंबरवर फोन करते. फोन मुलीच्या हातात येतो आणि ती आईला हादरवणारी गोष्ट सांगते. अथर्व मला घरी घेऊन चाललाय, त्याला शारीरिक संबंध ठेवायचे आणि तो मला गोळी देणार आहे. आई तिला तत्काळ नकार देते आणि घरी यायला सांगते. रात्री 9 वाजता आईच्या मेसेजला मुलगी उत्तर देते, जेवण करत आहे. पण यानंतर आलेला कोणताही मेसेज ती वाचत नाही. रात्री 10 वाजता आई घाबरून पुन्हा फोन करते. यावेळी फोन अथर्व उचलतो. तो सांगतो तिला अचानक चक्कर आलीये, मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो. अथर्व तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो, म्हणजेच देवकाते हॉस्पिटलमध्ये, मग भोईटे हॉस्पिटल आणि शेवटी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये नेतो. रात्री 10:30 वाजताच्या सुमारास आई जेव्हा सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये पोहोचते तेव्हा तिची मुलगी स्ट्रेचरवर निष्पित पडलेली दिसते. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेलं असतं. त्यानंतर अथर्वनं आईला सांगितलेली माहिती अधिक संशय वाढवणारी होती. तो तिला राहत्या घरी घेऊन गेला होता. तिथे त्यांच्या शारीरिक संबंध झाले आणि त्यानंतर तिला अचानक चक्कर आली. पण प्रश्न हा उपस्थित होतोय, पहिला म्हणजे मृत्यूपूर्वी काही तास आधी मुलीने उल्लेख केलेली गोळी नेमकी कोणती होती? दुसरं म्हणजे मैत्रिणीने सांगितल्यानुसार तिला आधीपासूनच दिल्या जाणाऱ्या गोळ्यांचा आणि त्या मृत्यूचा काय संबंध आहे? आईच्या तीव्र तक्रारीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात अथर्व राजेंद्र मेहण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरारदार, DYSP चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक शैल चिवड शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील या प्रकरणाचा सखोल तपास करतात. आता या तपासातील महत्त्वाचे मुद्दे आहेत की पहिलं म्हणजे मृत तरुणीला खरोखर कोणती गोळी किंवा विषारी पदार्थ दिलं गेलं होतं का? दुसरं म्हणजे रासायनिक पृथक्करण अहवाल काय सांगतो? आणि तिसरा म्हणजे मोबाईलचे डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण. सध्या पोलिसांनी मृत्यूच्या निश्चितकरणाचा अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच या 23 वर्षांच्या तरुणीच्या मृत्यूमागचं खरं सत्य समोर येईल. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. क्राईमच्या ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.